कविते भवती विणली नाती, कविते भवती विणली नाती, मना मनाला जोडत जाती। ज्येष्ठ कवींचा मान राखती, नव्या कवींना प्रेरित करीती। या साऱ्याला एकच उत्तर, सृजनातर्फे सृजना करिता। पारकातल्या कविता, पारकातल्या कविता, पारकातल्या कविता, पारकातल्या कविता। मावळतीचे ऊन केशरी, मैफल सजली अशी भरजरी। अबघानी सर्ग श्रोता झाला, मैफलीत या रंगून गेला। सृजनातर्फे सृजना करिता। पारकातल्या कविता, 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 पारकातल्या कविता। नमस्कार, मी विजय उतेकर आपणा सर्वांचं स्वागत करतो पारकातल्या कविताच्या 43व्या प्रयोगामध्ये। सलग तिसरा प्रयोग ऑनलाईन करतोय आपण। तिसरा प्रयोग ऑनलाईन करतोय म्हणजे गेल्या एका महिन्यात आपण हा तिसरा प्रयोग करतोय, कारण कोविड-19 हे जे काय चाललं आहे, कोरोनाचा प्रसार होतोय आणि त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनमध्ये आपल्याला घरीच बसायचं आहे, कुठेही जमायचं नाहीये। तर त्यासाठी आपण गेले 3 प्रयोग आपण ऑनलाईन दिलेत, कारण घरी बसून काहीतरी चांगलं क्रिएटिव्ह काहीतरी करावं, सकारात्मक काहीतरी करावं या भावनेने आपण हे प्रयोग केलेत। आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे पहिला प्रयोग आपण जो केला आहे या लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन 41वा, त्यामध्ये आपण विविध जागेवरून वेगवेगळ्या जागेवरून वेगवेगळ्या कवींना आपण निमंत्रित केलं होतं। त्यानंतर 42वा जो प्रयोग केला त्याच्यामध्ये आपण डॉक्टर कवींना आमंत्रण दिलं होतं आणि तो डॉक्टरांना समर्पित केला होता। तसंच 43वा प्रयोग आपण अत्यावश्यक सेवेमध्ये जे कार्यरत आहेत त्या सर्वांना आपण समर्पित करत आहोत। म्हणजे गेला महिनाभर हे सगळं जे चाललंय त्याच्यानुसारच आपण करतो। गेला आधी महिनाभर आधी जी काय सिच्युएशन होती ती आज नाहीये, किंवा याच्यानंतर 1 महिन्यानी सिच्युएशन असली काय माहिती आहे, पण आज जी परिस्थिती आहे अर्थातच थोडीशी चिंताजनक आहे, पण कसं आहे, घाबरण्यासारखी परिस्थिती नाहीये, काळजी करण्यासारखी आहे, काळजी करावी, काळजी थोडीशी घ्यायला पाहिजे आपल्याला, एवढं नक्की आहे। आणि आपण ती घेऊन याचा यशस्वीपणे सगळ्याचा मुकाबला करणार आहोत हे नक्की आहे। पण याचा मुकाबला करताना म्हणजे डॉक्टर्स वगैरे तर आहेतच की जे डायरेक्टली थेट लढत आहेत कोविड-19शी, कोरोना व्हायरसशी, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना एक सिस्टीम प्रोव्हाइड केली जाते, जी एक सिस्टीम त्यांना पुरवली जाते। तर ती सिस्टीम उभारण्यामध्ये बऱ्याच लोकांचा हात आहे, म्हणजे पोलीस आहेत, सुरक्षा कर्मी आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, अशी एक मोठी फळी आहे, बँकिंग आहे। कारण याच्या व्यतिरिक्त आरोग्य व्यतिरिक्त आणखी काही घटक आहेत जे सामाजिक स्तरावरती देशाला आपल्याला पुढे नेण्यासाठी काहीतरी कार्यरत असणं फार गरजेचं आहे। अशी काही आहेत आपल्या जीवनावश्यक सेवा,
अत्यावश्यक सेवा की ज्यांच्यामुळे आज हे सगळं तग धरून उभा आहे. तर ते बँकिंग आहे, पोलीस आहे, सुरक्षा कर्मचारी आहेत, या सगळ्यांना समर्पित करण्यासाठी, या सगळ्यांचा जे काय कर्तृत्व आहे, जे काय असते लढतायत, त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि किंवा त्यांना सांगणार की तुमच्या या सगळ्या एफर्ट्समध्ये, तुमच्या या सगळ्या प्रयत्नांमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण आम्हाला कळतंय की हे सगळं तुम्ही आमच्यासाठी करता आहात. तर यासाठी हा प्रयोग आपण करतो आहोत. तर मला आणखी हे सांगायला आनंद होतो की मी सुद्धा सकाळी 3 तास मला वाटतं या अत्यावश्यक सेवेचा एक भाग म्हणून मी काम करतोय. त्याच प्रकारे पुण्यात माझा एक मित्र आहे सूर्यकांत सणस, तो डेअरी चालवतो आहे, त्याचं काम अविरतपणे सुरू आहे. मनोहर जाधव म्हणून आमचे एक कवी मित्र आहेत, ते सुरक्षाकर्मी म्हणून आपली जबाबदारी पार पडतात. या सगळ्यांना, या सगळ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असा हा आज आपण प्रयोग आयोजित केलेला आहे. तर मी मगाशीच म्हटलं की जसं आज परिस्थिती आहे तशी ती 1 महिन्यापूर्वी नव्हती, किंवा याच्या पुढे 1 महिन्यांनी आज जी परिस्थिती आहे ती कदाचित नसेल. पण मग परिस्थिती कशी असेल, कारण लॉकडाऊन उठणार आहे. आज लॉकडाऊनमध्ये आपण सगळे वैतागलोय, कंटाळलोय, मान्य आहे, पण लॉकडाऊन उठणार आहे आणि पुन्हा सगळं पूर्ववत जे आधी होतं तसं सगळं सुरळीत होणार आहे. पण लॉकडाऊनने सुद्धा आपल्याला काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या चांगल्या गोष्टी कुठल्या, जर त्या गोष्टी कुठल्या त्या आपल्याला कळल्या तर आपण त्या पुढे फॉलो करायचा प्रयत्न करू. आपण त्या गोष्टी लॉकडाऊन नंतर सुद्धा आपण त्या व्यवस्थित आपण पाळू किंवा आपण त्या करत राहू असं मला वाटतं. तर याच संदर्भाची एक कविता आहे दिव्या दत्ता यांची, हिंदी कविता आहे. मला ती शेअर केल्याशिवाय राहत नाही. तर ती कविता आपण आधी मी वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण पहिली फेरीला सुरुवात करतोय. पहिल्या फेरीनंतर मग स्वरूपामध्ये इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यांची माहिती देईल, जे आज आपल्याकडे कवी आलेले आहेत, जे विविध अत्यावश्यक सेवेमधून आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर भैया शेवटी समारोपाला आपल्याला भेटेल. तर आधी आपण एक कविता दिव्या दत्ताची हिंदी मधली कविता ऐकूया आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या फेरीला सुरुवात करूया. जब सब ठीक होगा ना तो ये तो करते रहेंगे. जब सब ठीक होगा ना तो ये तो करते रहेंगे. वो जो दोस्तों से हर तीसरे दिन वीडियो कॉल करते हैं, वो जो दोस्तों से हर तीसरे दिन वीडियो कॉल करते हैं, अपनी वो गप्पे वो रेसिपी एक्सचेंज करते हैं. कहाँ मिलता है वो मौका भागदौड़ की जिंदगी में, कहाँ मिलता है वो मौका भागदौड़ की जिंदगी में. वो एक धमा चौकड़ी करते रहेंगे. जब सब ठीक होगा ना तो ये तो करते रहेंगे. वो घर पे पुरानी एल्बम देखकर एक साथ बचपन की यादें ताजा करना. वो टी शर्ट पजामे में आरडी बर्मन सुनते हुए सफाइयां करना. वो मस्ती वो पिलो फाइट वो शरारतें करते रहेंगे. वो मस्ती वो पिलो फाइट वो शरारतें करते रहेंगे. जब सब ठीक होगा ना तो ये तो जरूर करते रहेंगे. वो जो हर छोटी चीज समेट रहे हैं घर की अब, वो जो हर छोटी चीज समेट रहे हैं घर की अब, जब बाई आएगी तो इस बार सब सफाई उस पर नहीं छोड़ेंगे. एक मदद का हाथ देंगे और उसके चेहरे पर वो मुस्कुराहट भरते रहेंगे. जब सब ठीक होगा ना तो ये तो करते रहेंगे. वो जो नीचे चौकीदार भैया है ना, उनसे रोज का चाय नाश्ता पूछना, एक दुआ सलाम करना. वो घर से दूर है इसका एहसास कम करना. ये भी आते जाते करते रहेंगे. जब सब ठीक होगा ना तो ये तो करते रहेंगे. जब सब ठीक होगा ना तो ये तो करते रहेंगे. दिव्या दत्ता. तर काहीतरी चांगलंच घेऊन आपण पुढे जाऊया या लॉकडाऊन मध्ये सुद्धा, या एपिडेमिक मध्ये सुद्धा, या अशा परिस्थितीतून सुद्धा, आणि आपण पुढे सरकूया. तर आता कार्यक्रमात पुढे सरकायची वेळ झाली आहे. आपण पहिल्या
फेरीला सुरुवात करतो आहोत. आपल्याकडे 7 कवी आहेत. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे 7 जण आहेत. ते स्वतःचा अनुभव सुद्धा शेअर करणार आहेत. आपल्या 2-2 कविता शेअर करणार आहेत. 2 राऊंड असणार आहेत. प्रत्येक राऊंडमध्ये 1 कविता ते सादर करतील आणि अशा 2 राऊंडमध्ये 2 फेऱ्या आहेत. तर पहिल्या फेरीला आता आपण सुरुवात करतो आहोत. नंदू सावंत आपल्याला त्यांची पहिली रचना ऐकवतील आणि त्याच्यानंतर बाकी सगळेच लागोपाठ. मध्यंतरात अर्थातच आपल्याला स्वरूपा सामंत भेटणार आहेत आणि शेवटी भैया समारोप करणार आहे. तर लगेच आता आपण नंदू सावंत यांची कविता ऐकूया. एक एक प्रहर मरण मोजतो आहे. एक एक प्रहर मरण मोजतो आहे. इथे प्रत्येक जण जगणं शोधतो आहे. आज या जागतिक महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय. मित्रांनो, मी नंदू सावंत, मुंबई पोलीस, गेले 33 वर्ष पोलिसात कार्यरत आहे आणि पोलिसांची सेवा बजावत आहे. एकच सांगतो तुम्हाला, आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर दिवस रात्र एक करत आहोत. तुम्हाला काय करायचंय? फक्त आमची मदत करायची, ते सुद्धा घरात राहून. समजलं ना? एक कळकळीची विनंती करतोय, घरात राहा, सुरक्षित राहा, विनाकारण घराबाहेर पडू नका. मुंबई पोलीस तुम्हाला सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे. स्टे सेफ, स्टे होम. जय हिंद. नमस्कार, मी नंदकुमार सावंत, मुंबई पोलीस. कुठलंही प्रास्ताविक न करता थेट एक रचना ऐकवतो. थोडीशी सुरात. कसे सावरू मी मलाही कळेना. कसे सावरू मी मलाही कळेना. तुझा तो इशारा कुठेही कळेना. तुझा तो इशारा कुठेही कळेना. कसे सावरू मी मलाही कळेना. भले नाद झंकारती शब्द ओठी. भले नाद झंकारती शब्द ओठी. समेवर सुरांचा समेटच घडेना. समेवर सुरांचा समेटच घडेना. कसे सावरू मी मलाही कळेना. किती भान सांभाळती पावले ती. किती भान सांभाळती पावले ती. तरी वाट पायात काही वळेना. तरी वाट पायात काही वळेना. कसे सावरू मी मलाही कळेना. तुला तेच सांगे खुळा पारिजातक. तुला तेच सांगे खुळा पारिजातक. वसंतातही पालवी मोहरेना. वसंतातही पालवी मोहरेना. कसे सावरू मी मलाही कळेना. धुके गहन होते पहाटे पहाटे. धुके गहन होते पहाटे पहाटे. कसे पांघरू
त्यास हे आकळेना, कसे पांघरू त्यास हे आकळेना, कसे सावरू मी मलाही कळेना, तुझा तो इशारा कुठेही मिळेना, कसे सावरू मी मलाही कळेना. नमस्कार रसिको हो. पार्कातल्या कविता कार्यक्रमाचे विजय, स्वरूपा आणि नंदू भैया हे प्रमुख आधारस्तंभ आहेत. ही त्रयी जिथे असेल तिथे नेहमीच सकारात्मक ऊर्जा पसरलेली असते. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असते. त्यामुळेच पार्कातल्या कवितांमध्ये सहभागी व्हायला मला नेहमीच आवडतं. यावेळचा कार्यक्रम थोडा वेगळा आहे हे आपण जाणतोच. मी एक कवयित्री म्हणून तुम्ही मला ओळखताच, पण व्यवसायाने मी बँकर आहे. एका मोठ्या खाजगी बँकेमध्ये कॅशियर म्हणून मी काम करते. कोरोना विषाणूने सध्या सगळ्या विश्वामध्ये जो हाहाकार पसरवलेला आहे, त्यामुळे आपण सगळेच एका तणावपूर्ण वातावरणात जगत आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर, नर्स, इतर मेडिकल व अत्यावश्यक सेवा देणारे सगळेच आपापल्या परीने जीवाचे रान करत आहेत. यामध्येच आम्ही बँक कर्मचारी सुद्धा या कठीण काळातही आमची सेवा जीवावर उदार होऊन करत आहोत. त्यामुळे वेळच्या वेळी तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा होतो आहे. पैसे काढता येत आहेत, घालता येत आहेत. RTGS, NEFT, अकाउंट ट्रान्सफर, लोन, बिले, टॅक्स इत्यादी सर्व सेवा सुरळीतपणे तुम्हाला मिळत आहेत. पण खरी परीक्षा असते ती आम्हा कॅशियर्सची. कारण येणाऱ्या नोटा विविध प्रकारच्या लोकांनी हाताळून थुंकी लावलेल्या, घामेजलेल्या असू शकतात. त्यामुळे कोरोनासारख्या विषाणूंचा सहज प्रसार होऊ शकतो. आणि आम्हाला तर आलेली प्रत्येक नोट हाताने मोजून त्यावर काही लिहिले असेल तर ते खोडून त्याचे सॉर्टिंग करून प्रोसेस करावी लागते. म्हणून मी म्हटले की आम्ही सुद्धा अक्षरशः जीवावर उदार होऊन सेवा देत आहोत. तरीही आम्ही आपल्या परीने आमची आणि आमच्या कस्टमर्सची काळजी घेत आहोत. सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, कस्टमरकडून कोरोनाबाबतचे सेल्फ डिक्लेरेशन घेणे या गोष्टी आवर्जून केल्या जातात. त्याचप्रमाणे आम्ही रबरी हातमोजे घालूनच सर्व नोटा हाताळत आहोत. पण आमच्याही काही समस्या आहेत. हे रबरी हातमोजे पटकन घामेजतात. हाताला योग्य तो रक्ताचा पुरवठा न मिळाल्यामुळे हात पांढरे फटक पडतात. रबराचा हाताला उग्र वास येत राहतो, लवकर फाटतात. याशिवाय आपल्याच सुरक्षिततेसाठी बहुतेक रस्ते सध्या बांबू लावून बंद केलेले आहेत. त्यामुळे पर्यायी रस्ते शोधत शोधत पोलिसांच्या चौकशीला सामोरे जात जात बँकेत पोहोचावे लागते. शिवाय सध्या स्टाफ कमी असल्यामुळे काही लोकांवरच कामाचा भरपूर ताण येतो आहे. तरीही आम्ही ही एक देशसेवाच आहे असे समजून आनंदाने या सगळ्या गोष्टींना सामोरे जात आहोत. तुम्हीही सगळेजण आपली आणि आपल्याबरोबरच इतरांचीही काळजी घ्या. गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घरात राहणे हेच शहाणपणाचे. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद. नमस्कार. सध्या कोरोना विषाणूमुळे सगळीकडे वातावरण भीतीदायक आणि नैराश्यमय झाले आहे. अशा वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदतीचा हात देते ती म्हणजे आपल्यातील एखादी कला. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, कविता यासारख्या कलांमुळेच दोन घटका आपल्याला या भयप्रद वातावरणातून मुक्ती मिळते, त्याचा विसर पडतो, नवीन ऊर्जा मिळते आणि जीवन सुंदर आहे यावरचा आपला विश्वास वाढतो. आणि म्हणूनच हे असे पार्कातल्या कवितासारखे कार्यक्रम आपल्याला आनंद देतात. या कार्यक्रमामध्ये मला सहभागी व्हायची संधी दिल्याबद्दल मी या सर्वांची मनापासून ऋणी आहे. आणि माझी एक कविता मी आपल्यासमोर सादर करते. भीती वाटते, जगण्याचीही भीती वाटते,
मरण्याचीही भीती वाटते. जगण्याचीही भीती वाटते, मरण्याचीही भीती वाटते. पांढरपेशी मना समाजा कसलीही पण भीती वाटते. आवडते जरी हवा मोकळी, लावून घेते दारे खिडक्या. आवडते जरी हवा मोकळी, लावून घेते दारे खिडक्या. क्षुल्लकसे वाटती परंतु डासांची ह्या भीती वाटते. मनी-शब्दांच्या मोजत मात्रा. मी बँकेमध्ये सर्व्हिस करते आणि कॅशियर आहे हे तुम्हाला मी सांगितलंच, त्यावरतीच हा बंध आहे. मनी-शब्दांच्या मोजत मात्रा, दुसऱ्यांचे मोजते य पैसे. मनी-शब्दांच्या मोजत मात्रा, दुसऱ्यांचे मोजते य पैसे. जीव रमेना नो करीत पण, सोडा याची भीती वाटते. एकेकाचे दुःख पाहुनी कातर कातर मनात होते. एकेकाचे दुःख पाहुनी कातर कातर मनात होते. पोकळपण ह्या वांझ भावना, त्यांचीही मग भीती वाटते. डोळ्यां देखत विरून गेल्या धुक्यासारख्या इच्छा साऱ्या. नव इच्छांना जन्म द्यावया, खरे सांगते भीती वाटते. जगण्याचीही भीती वाटते, मरण्याचीही भीती वाटते. पांढरपेशी मना समाजा कसलीही पण भीती वाटते. कसलीही पण भीती वाटते. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील चव्हाण कराडवरून बोलतोय. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा. आता जे वातावरण आहे आता सध्या, त्या वातावरणाच्या अनुषंगाने आपल्याला वैयक्तिक आरोग्य वगैरे वगैरे हे बऱ्याच ठिकाणी आपण टीव्हीवर वगैरे सगळीकडे बघतोय. पण आत्ता परिस्थिती थोडीशी गंभीर झालेली आहे. याच्यात थोडंसं पुढे जाऊन विचार करण्याची आपल्याला गरज आहे. म्हणजे वैयक्तिक स्वच्छता तर आहेच, ते हात धुणं वगैरे ते त्याच्याबद्दल मी नाही सांगणार आहे. सगळेजण आपल्याला ते सांगतातच आहेत, ते करायचंच आहे, ते महत्त्वाचं आहे. पण याच्या पुढे जाऊन थोडंसं आपल्याला ज्या सामाजिक संस्था काम करतात त्यांना थोडंसं बळ देण्याची गरज आहे इथून पुढे. आता त्याच्यानंतर सरकार आपलं काम करतच आहे, त्यांच्याच्याने जेवढं होईल ते, म्हणजे दोन्ही सरकार उत्तम काम करतायत आपण आता असं म्हणू शकतो. आणि त्यांच्यात आपण हे करण्यापेक्षा, कुठल्याही राजकारणात वगैरे पडण्यापेक्षा आपण सामाजिक संस्था ज्या ग्राउंडवर ॲक्च्युली ज्या ओळखीच्या अनोळखी ज्या असतील कुठल्याही, त्यांना थोडंसं बळ देण्याची गरज आहे. ते लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर आणि पोलीस जसं करतात त्याप्रमाणेच ॲक्च्युली ग्राउंडवर जिथं गरज आहे तिथं कुठेही त्याच्यामध्ये हे नाही आहे, ते लोक पोचत आहेत. तर त्यांच्यासाठी आपण थोडंसं त्यांना बळ देण्याची गरज आहे. माझ्या माहितीतले जे आहे निरंजन आहेर दादा, पैगंबर शेख दादा, तर यांच्या ज्या संस्था आहेत त्यांना आपण थोडंसं बळ देण्याची गरज आहे. त्यानंतर वंदे मातरम संघटना असेल, पुण्यात काश्मीर युवक संघटना, यांनी जे अन्नदानाचं खूप मोठं काम केलेलं आहे, त्यांना थोडासा हात देण्याची गरज आहे. अजून थोडं म्हणजे ते अजून उत्तम काम करतील. त्यानंतर सरकार जे कोरोना वॉरियर्स म्हणून रजिस्टर करून घेत आहे पोलिसांच्या बरोबर काम करायला किंवा कुठल्याही कामासाठी, तर ज्यांना शक्य असेल, ज्यांची इम्युनिटी बरी असेल, चांगली असेल, तर त्यांनी कोरोना वॉरियर्स म्हणून आपण रजिस्टर करू शकता आणि काम करू शकता. त्यानंतर या सगळ्यात मानसिक स्वास्थ्य जपणं खूप गरजेचं आहे. घरात बसण्याची सवय नसते. माझ्यासारख्या सेल्समधल्या फिरण्याची आवड असणाऱ्या माणसाला खूप त्रास होतो, याच्या पिंजऱ्यासारखं झालंय मला अगदी. तर त्यासाठी मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी जे चांगलं वाचता येईल, बघता येईल, करता येईल, छंद जोपासता येतील ते करू शकतो आपण. बोलकीपत्र नावाचा एक उपक्रम चालू केलेला आहे आम्ही. तर बोलकीपत्रमध्ये तुमच्या मनातलं जे काही आहे, जे तुम्हाला सांगता आलेलं नाही आहे आजवर कुणाला, किंवा सांगायची खूप इच्छा आहे, ते तुमच्या नावासकट किंवा नावा व्यतिरिक्त तुम्ही पाठवू शकता. आम्ही ते प्रकाशित करतोय, तर ते करू शकतो. बोलकीपत्राचा उपयोग करू शकतो. त्याचा ईमेल आयडी आहे, त्याच्यावर पाठवा. दुसरं काय करू शकतो, ज्यांना बऱ्याच वर्षात कुणाला फोन केला नाही, बऱ्याच महिन्यात फोन केलेला नाहीये, बोलायची इच्छा आहे पण बोलायला मिळत नाही, त्या सगळ्यांना तुम्ही फोन करू शकता. घरातल्या लहान मुलांशी खेळू शकता, बोलू शकता. घरातल्या आजी आजोबांशी, बरेच जण गावाकडे आलेले आहेत, आजी आजोबांशी बोलू शकता, त्यांचे अनुभव ऐकू शकता. त्यातनं खूप काही तुम्हाला नवीन बघायला, ऐकायला, शिकायला मिळेल.
तर या गोष्टी तुम्ही करू शकता. ही वेळ जरी नकारात्मक वातावरण असलं तरी ही जी परिस्थिती आहे घरात थांबण्याची, याचा योग्य उपयोग तुम्ही करू शकता, म्हणजे पॉझिटिव्हली पण. तर त्या दृष्टीने पण बघूया. त्यानंतर आपल्या आजूबाजूला कोणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी म्हणण्यापेक्षा थोडीशी जबाबदारी आपण घेऊया. हे खूप गरजेचं आहे. खूप जास्त भूक ही अशी गोष्ट आहे जिला जात धर्म काही नसतं, ती येते आणि त्यावेळी जर अन्न नाही मिळालं तर खूप वाईट परिस्थिती असते. त्यामुळे त्याचं थोडंसं आपण बघूया की आपल्या आजूबाजूला कोणी उपाशी झोपणार. तर पहिली रचना सादर करतोय. अनवट पाय वाटी वारा पेरतो शहारा, काळा बोचरा पाऊस वर अंधाराचा मारा. वाट सरता सरेना काटे कुटे तळपाई, वाट सरता सरेना काटे कुटे तळपाई, तरी वेदना उरीची तिला पाय पोस नाही. कडा कपारीच्या वाटा, कडा कपारीच्या वाटा लागे घसरू पाऊल, कडा कपारीच्या वाटा लागे घसरू पाऊल, सळसळे जनावर घेई मानवी चाहुल. झपाटलेलं पाऊल, झपाटलेलं पाऊल ऋते चिखल गाळात, झपाटलेलं पाऊल ऋते चिखल गाळात, काळ जात रुतलेली सल वाहते डोळ्यात. असा कसा अवचित, असा कसा अवचित झाला बंद दरवाजा, असा कसा अवचित झाला बंद दरवाजा, दाद कुणाकडे मागू आता ऐकेल का राजा. वाट पाहतो पाळणा आस दोरीलाही कळे, वाट पाहतो पाळणा आस दोरीलाही कळे, जीव कोवळा आतला अण पानावले डोळे. वारा आणत असे गंध भिजलेल्या त्या पाण्याचा, वारा आणत असे गंध भिजलेल्या त्या पाण्याचा, लाळ खुणावत आहे टाहो ऐकून तान्ह्याचा. तान्हुल्याच्या हुंदक्याने पाहुलही अडखळे, तान्हुल्याच्या हुंदक्याने पाऊलही अडखळे, धडपड पावलांची तान्ह्या जीवालाही कळे. पोहोचली दारापाशी, पोहोचली दारापाशी आनंदली मनोमनी, पोहोचली दारापाशी आनंदली मनोमनी, एक होती वेडी आई नाव तिचे हिरकणी, एक होती वेडी आई नाव तिचे हिरकणी. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी शिव डोईजोडे, फार्मासिस्ट आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे माझं मेडिकल स्टोअर आहे. कोरोना हा एक शब्द ऐकल्याबरोबर किती पॅनिक व्हायला होतं ना आपल्याला. साहजिकच आहे. त्या कोरोना व्हायरसनी संपूर्ण जगभर उच्छाद मांडलाय आणि याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 1 महिन्यापासून आपण आपल्या कुटुंबाला घरामध्ये कोंडून घेतलंय. तूर्त असं आयसोलेट राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला मार्ग नाहीये. कारण यावर अजून कुठलीही परफेक्ट अशी रेमेडी नाहीये. प्रायोगिक तत्वावर सर्व ट्रीटमेंट वगैरे सुरू आहे. जगभरातील शास्त्रज्ञ याच्यावरचा हमखास उपाय शोधण्यात व्यस्त आहेत. आपण अशी अपेक्षा ठेवूयात की लवकरात लवकर यावर उपाय सापडेल. पण तत्पूर्वी एक फार्मासिस्ट म्हणून आपणास विनंती करू इच्छितो की बातम्यांमध्ये, व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर कोणी कुठल्या औषधाची नावं सांगितली म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्या व्यतिरिक्त अशी औषधं कृपया घेऊ नकात. आणि विशेषतः ॲलोपॅथी औषधं तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं हे प्रसंगी आपल्या जीवावरही बेतू शकतं, याचा त्रास होऊ शकतो. म्हणून कृपया स्वतःच्या मर्जीने
ॲलोपॅथी औषधं तरी घेणं टाळा. आपणच एक गजल ऐकवतो, काही शेर ऐका आणि मग गजल. शेर असे: उन्हाळ वारा झालो नाही की सळसळलो नाही, उन्हाळ वारा झालो नाही की सळसळलो नाही, असाच केवळ भटकत गेलो, असाच केवळ भटकत गेलो, मलाच कळले नाही. कधी वाच्यता केली नाही मी माझ्या जखमांची, कधी वाच्यता केली नाही मी माझ्या जखमांची, तुझ्या पुढेही रडलो नाही वा भळभळलो नाही, तुझ्या पुढेही रडलो नाही वा भळभळलो नाही. जन्मफुलांचा दिरास तू पण खंत एवढी आहे, जन्मफुलांचा दिरास तू पण खंत एवढी आहे, वेणीमध्ये तिच्या कधीही का दरवळलो नाही, वेणीमध्ये तिच्या कधीही का दरवळलो नाही. गझल. स्पर्श सहारे सवे घेतले जाता जाता, स्पर्श सहारे सवे घेतले जाता जाता, नजरेमधुनी मौन बोलले जाता जाता, स्पर्श सहारे सवे घेतले जाता जाता, नजरेमधुनी मौन बोलले जाता जाता, केव्हापासून कष्टाने आवरले होते, केव्हापासून कष्टाने आवरले होते, तरी शेवटी डोळे धरले जाता जाता, तरी शेवटी डोळे धरले जाता जाता, मलाच नाही अर्थ लागला बहुधा त्यांचा, मलाच नाही अर्थ लागला बहुधा त्यांचा, अश्रूंनी काही सांगितले जाता जाता, अश्रूंनी काही सांगितले जाता जाता. आणि हा शेर पहा: फुलेच नव्हती अंथरलेली आयुष्याने, फुलेच नव्हती अंथरलेली आयुष्याने, पायांना काटेही रुतले जाता जाता, फुलेच नव्हती अंथरलेली आयुष्याने, पायाला काटेही रुतले जाता जाता, निरोप घेणे दोघांनाही अवघड झाले, निरोप घेणे दोघांनाही अवघड झाले, ओठांवरती ओठ टेकले जाता जाता, ओठांवरती ओठ टेकले जाता जाता. आणि हा शेवटचा शेर बघा: अजूनही मोहरते आहे एक आठवण, अजूनही मोहरते आहे एक आठवण, तिने गुलाबी ठसे ठेवले जाता जाता, तिने गुलाबी ठसे ठेवले जाता जाता, स्पर्श सहारे सवे घेतले जाता जाता, नजरेमधुनी मौन बोलले जाता जाता. धन्यवाद. नमस्कार. सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून नमस्कार. मित्रांनो, काही एक सव्वा महिना झाला जवळजवळ, एक नवीन शब्दकोश आपल्या काही शब्दांची भर पडते आपल्या शब्दकोशामध्ये. त्यापैकी एक शब्द आहे कोविड-19, दुसरा कोरोना व्हायरस, तिसरा आहे क्वारंटाईन, होम क्वारंटाईन, अशा प्रकारचं. तर हे सगळे वेगवेगळे शब्द ज्या एका विशिष्ट विषाणूंच्या आजाराशी निगडीत आहेत. तर अशा विषाणूंच्या संपर्कात आपण गेले जवळजवळ एक महिना दीड महिना ह्याच्या आसपास घोळतो आहे. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेली 27 वर्ष काम करत असताना ह्या अशा वेगवेगळ्या म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन आहे किंवा मग हे अशा प्रकारच्या आपत्ती आहेत, याच्यासाठी आम्हाला सामना करावा लागतो. आमचं प्रशासन यासाठी सज्ज असतं ह्याचा सामना करायला, मुकाबला करण्यासाठी. मला या ठिकाणी एक वेगळा विषय असा मांडायचा आहे की जेव्हा आपण ह्या पूर्ण संसर्गातून बाहेर पडू त्यावेळेस ही खरी लढाई ही समोर उभी राहणार आहे. जे येणारं आर्थिक मंदीचं सावट आहे किंवा जे बेरोजगारीचं सावट आपल्या भारत देशावर येणार आहे,
तर ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या म्हणजे ती खरी लढाई असणार आहे आपली. आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी अतिशय संयमाने आणि धीराने या संकटाचा मुकाबला केलेला आहे. तर मला असं वाटतं की याही पुढे म्हणजे जवळजवळ असं नाही की हा विषाणूचा संसर्ग संपला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पूर्ण फुल फ्लेश रुटीननी काम सुरू होणार आहे, अशातला भाग नाही. ही घडी जी विस्कटलेली आहे ती पूर्णपणे रुळावर येण्यासाठी किमान 6 महिन्याचा कालावधी लागणार आहे. आपण सर्वांनीच ह्या जसं आत्तापर्यंत संयम बाळगला तसाच पुढेही संयम बाळगणार आहोत आणि आलेल्या प्रत्येक संकटाला अतिशय संयमाने आणि धीराने तोंड देणार आहोत, एवढंच मला सांगायचं आहे. आणि नंदूभैया, स्वरूपा आणि विजूसाठी हॅट्स ऑफ, कारण हे 3 पार्कातले कवितांचे एक मोठे आधारस्तंभ आहेत की जे खरं म्हणजे ह्या अतिशय धावपळीच्या किंवा अतिशय टेन्शनच्या वातावरणामध्ये ते आपलं जगणं ह्या अनेक माध्यमातून सुसह्य करतायत. तेव्हा या तिघांनाही हॅट्स ऑफ. आणि हे जीवन आपलं आहे, ते सुंदरच आहे, त्याचा आपण आनंद घेणारच आहोत, पण संयमाने. नमस्कार. गझल घेतोय, मतला तरन्नुममध्ये आणि बाकी सगळी त्यात मला. आई न बहराला कळीवर थांबलेला पावसाळा, आई न बहराला कळीवर थांबलेला पावसाळा, लाजलेले फूल तू लाजलेले फूल तू रंगलेला पावसाळा, ऐन बहराला कळीवर. शेर असा आहे, दाटलेला आसमंती पावसाळी रंग सारा, दाटलेला आसमंती पावसाळी रंग सारा, साठलेल्या आठवांचा गंधलेला पावसाळा. पुढचा शेर आहे, रातराणीला कशाला सोस दरवळण्यात आहे, रातराणीला कशाला सोस दरवळण्यात आहे, सांडले अत्तर तुझे अन छंदलेला पावसाळा. प्रश्न सुटला भाळण्याचा प्रश्न पडण्या अगोदर, प्रश्न सुटला भाळण्याचा प्रश्न पडण्या अगोदर, सावराया पदर ओला दंगलेला पावसाळा, सावराया पदर ओला दंगलेला पावसाळा. आणि वेस माझ्या गावची तू ज्या ठिकाणी पार केली, वेस माझ्या गावची तू ज्या ठिकाणी पार केली, त्याच रस्त्यावर खुशीने संपलेला पावसाळा, त्याच रस्त्यावर खुशीने संपलेला पावसाळा, ऐन बहराला कळीवर थांबलेला पावसाळा, लाजलेले फूल तुवन रंगलेला पावसाळा. नमस्कार, मी स्मिता जोगळेकर. मी स्वतः बँकर आहे. मला कल्पना आहे पार्कातल्या कवितांच्या ऑनलाईन आयोजनाचा हेतू आहे तणावग्रस्त मनांना क्षणभर विरंगुळा देणं. पण याच मंचाच्या माध्यमातून आपण काही क्वालिटी विचार किंवा प्रॅक्टिकल गोष्टीसुद्धा शेअर करू शकतो. तर मी बँकर आहे. नाही, थकलेल्या बँकरची कहाणी वगैरे मी नाही सुरू करणार आहे. फक्त काही गोष्टी काय आहेत आणि काय असायला हव्यात हे मांडण्याचा थोडा प्रयत्न करते. आज देशभरात जवळजवळ 8 लाख बँक कर्मचारी प्रत्यक्ष बँकेत जाऊन ग्राहक सेवा देत आहेत. हो, बँकेला ऑनलाईन किंवा वर्क फ्रॉम होम तेवढं प्रॅक्टिकली शक्य नसतं, कारण फिनान्शियल सेफ्टी आणि सेक्युरिटीचे काही नॉर्म्स असतात. त्यामुळे बँकरला प्रत्यक्ष बँकेत जाऊनच सेवा द्यावी लागते. तर ह्या बँकिंग दरम्यान काही ज्या गोष्टी सध्या दिसत आहेत त्या मी मांडण्याचा प्रयत्न करते.
हात जोडून वारंवार विनंती केल्यानंतरही ग्राहक मास्क न लावता बँकेत येतात. नंतर अस्वच्छ कपडे, अस्वच्छ नोटा, मळक्या पिशव्या, थुंकी लावून पैसे मोजणं हे सगळं आम्ही उघड्या डोळ्याने बघत राहतो. वारंवार बँकेत येऊन फक्त बॅलन्स विचारणं, पुन्हा पुन्हा येऊन 100-200 रुपये काढणं, पासबुक एंट्रीसाठी हटून बसणं हे सगळं होतं आहे. आणि बरं ह्याच्यात जरा जरी त्रुटी आढळली तर वादावादी करणं, अर्वाच्य भाषा वापरणं किंवा चक्क धमक्या देणं हे सगळंसुद्धा चालू आहे. तेव्हा एकच विनंती आहे, असं करू नका प्लीज, हे सगळं थांबवा. खरं सांगायचं तर आज डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत. नंतर टोल फ्री नंबरवर तुम्हाला बॅलन्स कळतो आहे. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जायची खरं तर गरज पण नाही आहे. अगदी अत्यावश्यक असेल तरच बँकेत जा. विनंती एवढीच आहे की पुन्हा पुन्हा बँकेत जाऊ नका. खरं तर मी म्हणेन वारंवार घरातूनसुद्धा बाहेर पडू नका. आमच्या आणि त्याहीपेक्षा तुमच्यासुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टीने ही पुन्हा एकदा हात जोडून एका बँकरची कळकळीची विनंती आहे असं समजा. ठीक आहे. आणि सध्या पार्कातल्या कविता फुल टू एन्जॉय करा. थँक्यू. सध्याच्या मनस्थितीवर लिहिलेली ही एक कविता आहे, गजबज. हवी हवीशी वाटतेय गजबज जराशी. असह्य झालाय कोलाहल शांततेचा. असह्य झालाय कोलाहल शांततेचा. त्याला भेदून पार पलीकड गाठेल अशी हवी हवीशी वाटतेय गजबज जराशी. नको झालाय लेकरांचं अवेळी शहाणं होणं. नको झालाय लेकरांचं अवेळी शहाणं होणं. वाद न घालता पानात पडेल ते खाणं. खालमानेनं अभ्यासाला बसणं. वेळच्या वेळी झोपणं आणि उठणं. हे सगळं पुसून टाकणारी धडपडी तडफडी. हे सगळं पुसून टाकणारी धडपडी तडतडी हवी हवीशी वाटतेय गजबज जराशी. पेपरवाला, सफाईवाला, दूध आणि इस्त्रीवाला, कोळीण मावशी, भांडी मावशी आला आणि गेला. घोटघोट चहासोबत सुखदुःख शेअर करणारी. घोटघोट चहासोबत सुखदुःख शेअर करणारी हवी हवीशी वाटतेय गजबज जराशी. फक्त मीच एकटी नाही आहे. फक्त मीच एकटी नव्हे तर घड्याळाचे काटे, घराच्या भिंती, शू रॅक्स नि कपाटे, लंच बॉक्सेस किल्ल्या नि कुलपाचे आटे. थैमान घातलाय अगदी सगळ्यांनी. थैमान घातलाय अगदी सगळ्यांनी म्हणतायत हवी हवीशी वाटतेय गजबज जराशी. शेवटचं कडवं आहे, बाहेर सन्नाटा तर आहेच आहे. बाहेर सन्नाटा तर आहेच आहे. आतल्या गूढ एकटेपणाची गहिरी टिकटिक उराशी. आतल्या गूढ एकटेपणाची गहिरी टिकटिक उराशी. भेटायचं आहे, बोलायचं आहे, यार कवेत घ्यायचं आहे तुम्हाला. भेटायचं आहे, बोलायचं आहे, यार कवेत घ्यायचं आहे तुम्हाला. प्रेमानं जीव गुदमरून टाकेल अशी. प्रेमाने जीव गुदमरून टाकेल अशी हवी हवीशी वाटतेय गजबज जराशी. हवी हवीशी वाटतेय गजबज जराशी. नमस्कार. गोव्याहून मी विद्या शिकेरकर. रसिक हो, सध्या कोविड-19 या महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातलाय आणि या विळख्यातून सही सलामत मुक्तता व्हावी यासाठी आपलाच देश नव्हे तर इतर देशही लढतायत, झटतायत, आपापल्या परीने आपापलं योगदान देत आहेत आणि आतापर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यशही मिळालंय. लॉकडाऊनमुळे आपण सगळेच घरी आहोत, पण या गोष्टीकडे पाहण्याचा आपण थोडासा पॉझिटिव्ह विचार करूया, थोडासा सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. मला असं वाटतं की कोणतंही नवीन काम सुरू करण्या अगोदर आपल्याला एक एनर्जी, आत्मबळ किंवा शरीराला एक ताजंतवानं होण्यासाठी जी शक्ती लागते, बुद्धीला, आपल्या मनाला, आपल्या आत्म्याला, आपल्या शरीराला, सगळ्यालाच एनर्जी लागते आणि ही एनर्जी मला असं वाटतं की ह्या काळात आपण घरी राहून आपलं मनोबल वाढवावं, आपलं धैर्य वाढवावं, आपली हिंमत वाढवावी, आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करावी. यासाठी हा काळ आपल्या पदरात पडलाय असा आपण विचार करूया आणि नव्याने
आपलं आयुष्य जगण्यासाठी सज्ज होऊया. हा सकारात्मक दृष्टिकोन आपण समोर ठेवून जर आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे गेलो तर मला असं वाटतं की आपण निश्चितच छोट्या मोठ्या का असेना आपण त्या छोट्या मोठ्या गोष्टीतही आपण आनंदी, सुखी आणि समाधानी राहू शकू. धन्यवाद. कविता आहे शब्द. शब्द माझा सखा, शब्द पाठी राखा. शब्द माझा सखा, शब्द पाठी राखा. शब्दाविना उरे माझा जीव हा पोरका. शब्द माझे आगर, शब्द ज्ञान सागर. शब्द माझे आगर, शब्द ज्ञान सागर. शब्दाविना अपुरी मर्माची आज झालर. शब्दाविना अपुरी मर्माची आज झालर. शब्द माझा श्वास, शब्द निज ध्यास. शब्द माझा श्वास, शब्द निज ध्यास. शब्दाविना नुरे माझ्या जन्माची आरास. शब्दाविना नुरे माझ्या जन्माची आरास. शब्द माझी सावली, शब्द माय माऊली. शब्द माझी सावली, शब्द माय माऊली. शब्दाविना नाही गती तुझी आ पाऊली. शब्दाविना नाही गती तुझी आ पाऊली. धन्यवाद. नमस्कार. पारकातल्या कविता प्रयोग क्रमांक 43मध्ये तुम्हा सगळ्या मित्रमंडळींचं, सगळ्या रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. आणि आजच्या भागाचं वैशिष्ट्य सगळ्यांना माहितीच आहे. पहिली फेरी झालेली आहे, पहिलं आवर्तन झालेलं आहे. जे आपले या कोरोना फायटर्स आपण ज्यांना म्हणतो ते आपले सगळे कवी मित्रमैत्रिणी, त्यांना आपण हा समर्पित केलेला आहे प्रयोग. पहिलं आवर्तन झालेलं आहे. सगळ्यांना तुम्ही भेटलेला आहातच. कसा वाटला प्रयोग ते नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. तर थोडक्यात आता त्यांची एक ओळख, खरं म्हणजे ओळख करून द्यायची काही गरजच नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये आणि कवितेच्या क्षेत्रामध्ये खूपच माहिती आहे सगळ्यांना. पण आपली एक औपचारिकता असते. तर थोडक्यात मी त्यांची ओळख करून देते. पहिलं नाव आहे आपल्याकडे, सुरुवात श्री गणेशा ज्यांनी केलेली आहे तो म्हणजे नंदूदादा, म्हणजे नंदकुमार सावंत. गेली जवळपास 33 वर्ष बृहन्मुंबई पोलीस खात्यामध्ये तो कार्यरत आहे. 1992 पासून पोलीस कल्याण केंद्र नाट्य विभागतर्फे सातत्याने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत तो सहभागी होत आहे. त्याला उत्कृष्ट अभिनयाची महाराष्ट्र शासनाची 5 पारितोषिकं मिळालेली आहेत. तसंच कविता हा त्याचा छंद आहे. आणि आवर्जून सांगण्याची एक गोष्ट म्हणजे तो मालवणी आहे आणि तो माझा नंदूदादा आहे. तर नंदूदादा स्वागत. स्मिता जोगळेकर, स्मिता गानू जोगळेकर या नावाने तिचं प्रोफाईल आहे आणि ती सुद्धा बँकेत आहे, मुंबईतली आहे. तिचं 36 वर्षाची जवळपास बँकेतली सर्व्हिस आहे तिची. शिक्षण गुजराती माध्यमातनं गुजरातमध्ये शिक्षण झालेलं आहे तिचं. गुजरातमधली मराठी मुलगी आहे ही. आणि मुलगी मुद्दामच म्हटलंय मी. जे स्मिताताईला ओळखतात, जे तिचं लिखाण फॉलो करतात, त्यांना नक्कीच कळेल की एक टार्गट मुलगी आहे तिच्यामध्ये. एक आजी आहे ती सध्या म्हणजे तिच्या मुलीची मुलगी आहे छोटी आणि तिची आजी आहे ही. पण ही आजी अजिबातच, किंवा ही अशीच आजी असावी असं मी म्हणेन रादर, की अशीच आजी असावी. खूप गोड आणि ललित लेखन करते. ऑल इंडिया रेडिओवरती तिचे कार्यक्रम असतात छोटे मोठे असे. एकांकिका काव्यलेखनासाठी तिला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर डोंबिवलीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासकट अनेक काव्य मैफिलींमध्ये तिचं सादरीकरण झालेलं आहे. तर अशी आपली एक लहान आजी, छोटी आजी स्मिताताई जोगळेकर. पुढचं आपलं नाव आहे सुनील चव्हाण.
सुनील हा कराडचा आहे. कराड म्हटलं की प्रीती संगम आठवतो, कराड म्हटलं की यशवंतरावांची समाधी आठवते. कराडला 2दा जाणं झालं. कराड म्हणजे परत नंदुभैयाचं गाव आहे, तर कराड थोडंसं या सगळ्या कारणांमुळे कराडबद्दल थोडी आत्मीयता आहे. सुनीलबद्दल काय बोलणार, मेकॅनिकल इंजिनियर आहे तो. JCB च्या एका डीलरशिप ह्याच्यामध्ये सेटअपमध्ये त्याचं काम चालतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची जी आहे की कुठलंही संकट येऊ दे, कुठलंही काहीही, म्हणजे आत्ता करोनाचं संकट आहे तेच नाही, पूरपरिस्थितीमध्ये सुद्धा गेल्या पावसाळ्यात जी प्रचंड भयंकर पूरपरिस्थिती होती आपल्याकडे, तर तिथे सुद्धा सुनील म्हणजे असा खमका उभा होता. भयंकर असं त्याचं नेटवर्किंग आहे, प्रचंड मोठं नेटवर्किंग आहे आणि त्याची वॉल जर बघितली तर अशी प्रचंड सगळी मदत कार्यामध्ये वाहून घेतलेला आहे त्यांनी स्वतःला. तर असा हा आपला कविमित्र सुनील. तर सुनीलची कविता आपण ऐकलीच असेल. पुढे जाऊया. तो अत्यंत आमचा लाडका सगळ्यांचाच महेश देशपांडे, मदा म्हणतो आम्ही त्याला. तर मदाबद्दल काय बोलावं. हरहुन्नरी, अत्यंत जिंदादिल इन्सान म्हणतो तसा आहे तो. हाक मारली की एखादा अगदी हजर आहे अशी जी काही अशी मंडळी असतात की नाही, त्यातला हा एक आयटम आहे. अगदी घरचं नातं आहे त्याच्याबरोबर. तो गातो, कविता करतो, सूत्रसंचालन करतो, अजून काय काय करतो, बरंच काय काय करतो. आणि कल्याण डोंबिवली मुख्य काय करतो ते सांगायचं राहिलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तो आपत्कालीन विभागामध्ये कार्यरत आहे आणि आत्ता तो म्हणजे ड्युटीवर आहे. म्हणजे त्याचे अखंड फोन आणि सगळं ते अरेंजमेंट आणि हे आणि ते 1760 भानगडी चालू असतात. त्याच्याबद्दलही बरंच काय काय सांगता येण्यासारखं आहे. TV वरील सारेगमप या संगीतिक जे लागायचं त्याच्या उपांत्य फेरीपर्यंत तो गेला होता सुरुवातीच्या सारेगमपमध्ये. त्यानंतर माझ्या मनातल्या तुझ्या कविता या स्वतंत्र ध्वनिमुद्रिकेचे संगीतकार श्री अशोक पत्की व ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे, याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. तर असं बरंच आहे त्याच्याबद्दल सांगण्यासारखं. तर मदा, तुझं पण स्वागत. दुसरी आपली मैत्रीण आहे कविता क्षीरसागर. ती बँकेत असते, पुण्याला राहते आणि बँक कर्मचारी आहे. तिच्याबद्दल काय बोलावं. लहानपणापासून तिला कवितेचा छंद आहे, आवड आहे. तिला मस्करीत मी म्हटलं होतं तुझ्या आईवडिलांनी सुज्ञपणे तुझं नाव कविता ठेवलं आहे. तर कवितेची कविता तुम्ही ऐकलीच असेल. फार माहिती सांगत नाही राहत मी, कारण बरंच आहे तिचं लिखाण वगैरे. बालचित्रवाणीसारख्या कार्यक्रमांमधून तिने आकाशवाणीवर काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. त्यानंतर लोकप्रभा, आनंद, छंद, साधना, कविताश्री इत्यादी बरेच नावाजलेल्या मासिकांमधून तिचं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे, कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सांगू का आई हा तिचा बालकविता संग्रह प्रकाशित आहे. मिळाल्यास जरूर वाचा, हा खूप सुंदर आहे. त्यानंतर जन्मकवितेचा हा काव्यसंग्रह 2005मध्ये ज्येष्ठ कवी गंगाधर महांब्रे यांच्या हस्ते प्रकाशित झालेला आहे. 2018मध्ये तिला कविता रसिक मंडळ संस्थेचा काव्य तेज पुरस्कार ज्येष्ठ कवी मभा चव्हाण, आपले मभा यांच्या हस्ते मिळालेला आहे. तर अशी आपली दुसरी मैत्रीण कविता क्षीरसागर. हे आपला अजून एक खूप इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे शिवदादा, म्हणजे शिव डोईजोडे. उदगीरहून आलेला आहे हा. उदगीरहून आपल्याशी संवाद त्यांनी साधलेला आहे, कविता सादर केलेली आहे. तर त्याच्याबद्दल म्हणजे बेसिकली तो फार्मसिस्ट आहे आणि मेडिकल शॉप जे आपलं फार्मसीचं दुकान असतं ते आहे त्याचं उदगीरमध्ये, आणि लोकांना अविरत
सेवा देणं हे त्याचं काम आहे आणि आजच्या ह्या कोविडच्या महाभयंकर प्रकारामध्ये त्याचं दुकान अतिशय महत्त्वाचं ठरतं, कारण रोजच्या रोज औषधं गोळ्या जे काही आहे ते सप्लाय त्याच्या दुकानातनं होत असतो. तर शिवाय डोईजोडे शिवदादाबद्दल काय बोलावं, तर असा तो एक हरहुन्नरी कलाकार आहे, अतरंगी आहे, वरून शांत आणि मस्करी करणारा आहे, आतून तापट पण आहे तो थोडासा. त्याचं 85 पासून तो खरं तर लिहायला लागला होता आणि मध्ये काही कारणास्तव ब्रेक झालं, तो प्रवास खंडित झाला आणि पुन्हा तो लिहायला लागला साधारण 2-3 वर्षापूर्वी, 2017-18च्या सुमारास, 2017 म्हणूया साधारण, तेव्हा तो लिहायला लागला परत. आणि तर त्याचं लिखाण चालू आहे. हाऊस म्हणून कॅलिग्राफी करतो. आवडीच्या लोकांना तो त्यांची कविता मागे पुढे आणि हार्डबाउंड अशी त्यांचं नाव लिहिलेली अशी डायरी शिवदादा डोईजोडे यांच्याकडनं हमखास येते. तर खूप छान व्यक्तिमत्व आहे शिवदादा. आणि शेवटचं नाव आहे विद्या शिकेरकर घैसास. गोव्याहून आहे आपले ही मैत्रीण. रिवण गोवा इथून आपल्याशी संवाद साधला. आपल्या कार्यक्रमात तिने कविता सादर केली आहे. तर व्यवसायाने ती प्राध्यापिका आहे. उच्च माध्यमिक विद्यालयात 11वी आणि 12वीला कला शाखेमध्ये ती भाषा आणि मराठी भाषा आणि समाजशास्त्र या विषयाचे हे विषय शिकवते. आवड म्हणायलाच आपल्या सगळ्यांसारखीच आहे बागायती वाचन. बागायती हे ना कोकण गोवा ह्या इकडचा शब्द आहे बागायती. ज्याला माहिती नसेल त्यांना सांगते की बागायती म्हणतो आम्ही, तो अगदी खास कोकणी मालवणी शब्द आहे. तर बागायती लेखन, अभिनय, निवेदन, संचालन हे सगळे तिचे आवडीचे विषय आहेत. गोवा शासनाच्या वतीने कोविडच्या ह्या धुमश्चक्रीमध्ये जी टीम तयार केली होती, राज्यस्तरीय एक सर्वेक्षण टीम तयार केली होती, त्याच्यामध्ये गावोगावी घरोघरी जाऊन प्रत्येकाला म्हणजे चाचणी करण्याचं एक कार्य होतं आणि सर्वेक्षण करणारी जी टीम होती त्यातली एक महत्त्वाची सदस्य म्हणून हिने काम पाहिलं होतं विद्याने. तर अशी आपली विद्या शिकेरकर. तर हे सगळे आपले मित्रमैत्रिणी जे विविध क्षेत्रामध्ये या कार्यरत आहेत आणि आजच्या ह्या कोविडच्या कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर पार्श्वभूमीवर काम करतायत, म्हणून आपण घरी सुरक्षित आहोत हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यांच्याबरोबर मागच्या प्रयोगामध्ये पण मी असं म्हटलं होतं की त्यांच्यासोबतच या सगळ्या मंडळींच्या सोबत त्यांच्या घरच्यांनाही माझा एक कडक सलाम. कारण ही लोकं आपल्याला सांभाळत आहेत, पण ह्यांना सांभाळणारी जी घरी त्यांची बसलेली टीम आहे तर त्यांच्यामुळे ही लोकं सुरक्षित आहेत हे असं चित्र आहे खरं तर. तर दुसऱ्या फेरीला सुरुवात करूया आणि दुसऱ्या फेरीची सुरुवात पुन्हा आपण नंदू दादा करेल. नंदू दादानंतर कविता, मग सुनील, मग महेशदा, मग स्मिताताई, मग शिवदादा आणि शेवटी परत विद्याला भेटूया. कार्यक्रमाचं शेवट म्हणजे समारोप करेल नंदू भैया आणि कार्यक्रम शेवटपर्यंत पहा. तुमच्या सूचना, कमेंट्स जे काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये द्या. नंदू दादाला ऐकूया. पुन्हा एक नवीन रचना आपल्यासमोर सादर करतोय. आपले से कर मनाला वाटते ना, आपले से कर मनाला वाटते ना, आस ओल्या पापणीतच दाटते ना. आपले से कर मनाला वाटते ना, आस ओल्या पापणीतच दाटते ना. ठेव साऱ्या आठवांना उंबऱ्याशी, ठेव साऱ्या आठवांना उंबऱ्याशी, अंगवाऱ्याचे बटांना खेटते ना. चंद्र ताऱ्यांना असाही आवडावा, चंद्र ताऱ्यांना असाही आवडावा. स्वप्न वेडे रात सजवत भेटते. बाग सारी दरवळूनी तृप्त झाली,
बाग सारी दरवळूनी तृप्त झाली, पाकळ्यांचा गंध अंगण लुटते. लाट ओली सागराची द्वाड वाटे, लाट ओली सागराची द्वाड वाटे. ओढ काठाची तिलाही वाटते, ओढ काठाची तिलाही वाटते ना. कोण श्वासाचे जवळ व्याकुळ होई, कोण श्वासाचे जवळ व्याकुळ होई. हेच उमजुनी हृदयही कोठते ना, हेच उमजुनी हृदयही कोठते ना. आपलेसे कर्मनाला वाटते ना, आस ओल्या बापणीतच दाटते. एक गझल सादर करते आहे. आनंदाने जिद्दी नेहमी ताठ चालले होते, आनंदाने जिद्दी नेहमी ताठ चालले होते. त्यामुळेच तर बलाढ्य दुःखच पुढे वाकले होते. दुःखामध्ये ताकद होती म्हणून इथवर आले, दुःखामध्ये ताकद होती म्हणून इथवर आले. केव्हा केव्हा वाईटातही असे चांगले होते. माझ्यावरती हक्क सांगती कर्तव्ये का कायम, माझ्यावरती हक्क सांगती कर्तव्ये का कायम. माझे जीवन माझे आहे मला वाटले होते. नात्यांमधली समजूत जेव्हा निळसर काळी पडली, नात्यामधली समजूत जेव्हा निळसर काळी पडली. तेव्हा कळले किती भयंकर गरळ साठले होते. कोणासाठी जोडत जाते आठवणींचे ठिपके, कोणासाठी जोडत जाते आठवणींचे ठिपके. म्हातारीला जगसारे केव्हाच विसरले होते. पुढचा शेर आहे कवितेवरती. अंधाराने कवेत घेता लख मला दिसते तू, अंधाराने कवेत घेता लख मला दिसते तू. त्यासाठी तर काळोखाचे दिवे लावले होते, त्यासाठी तर काळोखाचे दिवे लावले होते. आनंदाने जिद्दी नेहमी ताठ चालले होते. त्यामुळेच तर बलाढ्य दुःखच पुढे वाकले होते, त्यामुळेच तर बलाढ्य दुःखच पुढे वाकले होते. धन्यवाद. नमस्कार. दुसरी रचना माझी सादर करतोय. सुरुवात अशी आहे. मागत होतो ज्याच्याकडचे उरलेले, मागत होतो ज्याच्याकडचे उरलेले. शोधत होता तोच कालचे सरलेले. सुरकुतलेला हात मुलाने धरलेला, सुरकुतलेला हात मुलाने धरलेला. अवगत आहे दिवस कितीसे उरलेले. पुढचा शेर असा आहे. रानामध्ये कापूस होता पिकलेला, रानामध्ये कापूस होता पिकलेला. पण शेतकऱ्याचे कपडे होते विरलेले. गाफील होता वाड्यामधला झोपाळा, गाफील होता वाड्यामधला झोपाळा. माहित नव्हते त्याला वासे फिरलेले. घरात नाही जागा चष्मा काठीला, घरात नाही जागा चष्मा काठीला. दुर्दैवाने वृद्धाश्रमही भरलेले. आणि शेवट असा आहे. इथेच आहे द्रोण कालचा अन्यायी, इथेच आहे द्रोण कालचा अन्यायी. भिल्लाचे त्या अश्रू इथेच मुरलेले, भिल्लाचे त्या अश्रू इथेच मुरलेले. धन्यवाद. पारकातल्या कविता यांच्या या उपक्रमातून मी आपणासमोर
माझी रचना ऐकवण्यासाठी आलोय. माझी ही गझल आपणापुढं ऐकवण्यापूर्वी काही सुटी शेर ऐकवतो. पहा, असे ते शेर असे आहेत. प्रत्येकाच्या मनात काही गुपित असते, प्रत्येकाच्या मनात काही गुपित असते, आठवणींचे घमघमाट तर कुपित असते. प्रत्येकाच्या मनात काही गुपित असते, आठवणीचे घमघमाट तर कुपित असते. काय गवसले त्या दोघांना माहित नाही, काय गवसले त्या दोघांना माहित नाही. तो आनंदी तीही हल्ली खुशीत असते. काय गवसले त्या दोघांना माहित नाही. तो आनंदी तीही हल्ली खुशीत असते. जरी बोलली नाही ती त्याच्या प्रश्नावर, जरी बोलली नाही ती त्याच्या प्रश्नावर, उत्तर त्याचे गालावरच्या खळीत असते. उत्तर त्याचे गालावरच्या खळीत असते. आठवणींचे घमघम अत्तर कुपित असते. ही गझल आपणा पुढं सादर करतोय. पहा, स्वतःला कसे सांग उसवायचे मी, मनाला किती रोज फसवायचे. स्वतःला कसे सांग उसवायचे मी, मनाला किती रोज फसवायचे. असे रंग माझे तुझे एक झाले, कसे वेगळे ओळखू यायचे. असे रंग माझे तुझे एक झाले, कसे वेगळे ओळखू यायचे. जिथेही पहावे तिथे तू दिसावे, अशी रोमरोमात भिणलीस तू. जिथेही पहावे तिथे तू दिसावे, अशी रोमरोमात भिणलीस तू. सखे श्वास श्वासातून तूच तू मग, तुला मी कसे सांग विसरायचे. सखे श्वास श्वासातून तूच तू मग, तुला मी कसे सांग विसरायचे. नभा हाक मारू नको सारखी, तुझी ओढ लागे मनाला पुन्हा. नभा हाक मारू नको सारखी रे, तुझी ओढ लागे मनाला पुन्हा. कशा मोहपाशात गुंतून गेलो, कसे यातून मोकळे व्हायचे. कशा मोहपाशात गुंतून गेलो, कसे यातून मोकळे व्हायचे. असे रंग माझे तुझे एक झाले, कसे वेगळे ओळखू यायचे. हा शीर बघा. तुलाही मलाही जरी मान्य आहे, तुलाही मलाही जरी मान्य आहे, असा रेशमी बंध दोघातला. तुलाही मलाही जरी मान्य आहे, असा रेशमी बंध दोघातला. इथे पत्थरांची मने भोवताली, जगाला कधी प्रेम समजायचे. इथे पत्थराची मने भोवताली, जगाला कधी प्रेम समजायचे. असे रंग माझे तुझे एक झाले, कसे वेगळे ओळखू यायचे. या गझलेचा शेवटचा शेर. तुझा ध्यास घेऊन श्वासात माझ्या, तुझा ध्यास घेऊन श्वासात माझ्या, दिशाहीन वाटेवरी चाललो. तुझा ध्यास घेऊन श्वासात माझ्या, दिशाहीन वाटेवरी चाललो. तुझा ठाव नाही तुझा गाव नाही, तुझा ठाव नाही तुझा गाव नाही. तुला मी कुठे सांग भेटायचे, तुला मी कुठे सांग भेटायचे. असे रंग माझे तुझे एक झाले, कसे वेगळे ओळखू यायचे. नमस्कार, मी महेश देशपांडे पारकातल्या कवितांमध्ये माझी कविता सादर करतो. कविता अशी आहे. अंधुक से क्षण अजून स्मरती, अंधुक से क्षण अजून स्मरती. निळ्या नभाच्या निळ्या कनाती, क्षितिजावरती केशर भरती. तिची पावले मौन बोलती, कापुसलेल्या दाट ढगांवर एक कल्पना हलती डुलती. दिवस होता लाल बदामी,
दिवस होता लाल बदामी, सांज जराशी अत्तरदाणी. लाखो तारे आणि तारका प्रकाश गंगा वाहून नेती. कापुसलेल्या दाट ढगांवर एक कल्पना हलती डुलती. चंद्रचुऱ्याच्या पाणवठ्यावर रात्र शहाणी जागत होती. चंद्रचुऱ्याच्या पाणवठ्यावर रात्र शहाणी जागत होती. ओंजळ भरल्या काळोखाने पहाट वेडी नहात होती. कापुसलेल्या दाट ढगांवर एक कल्पना हलती डुलती. अशा मनाच्या उंबरठ्यावर आठवणींची दाटी होती. नक्षत्रांच्या झाडाखाली आरस पाणी सकाळ होती. कापुसलेल्या दाट ढगांवर एक कल्पना हलती डुलती. पिंजून गेल्या अशा क्षणांना गर्भ रेशमी किनार होती. नीरव शांतता अवती भवती दवात ओल्या डुंबत होती. नीरव शांतता अवती भवती दवात ओल्या डुंबत होती. कापुसलेल्या दाट ढगांवर एक कल्पना हलती डुलती. घेऊन सळसळ अधरांवरती सलज्ज प्रतिभा प्रसवत होती. घेऊन सळसळ अधरांवरती सलज्ज प्रतिभा प्रसवत होती. एक लेखणी प्रतिभा होऊन तृप्त मनाने झरली होती. एक लेखणी प्रतिभा होऊन तृप्त मनाने झरली होती. अंधुकसे क्षण अजून स्मरती. निळ्या नभाच्या निळ्या कनाती. धन्यवाद. आसपासचं वातावरण एकूण तापलेलं आहे, त्यात हा थोडासा शाब्दिक गारवा. मला कल्पना आहे पावसाला थोडा अवधी आहे अजून, पण तरीही एक पावसाशी रिलेटेड कविता. मी रोमॅन्टिक होते. आभाळ गच्च दाटलेलं असतं, गर्दीतलं मन कावलेलं असतं, दिवसाही काही अंधारलेलं आणि मी रोमॅन्टिक होते. कोपऱ्यावर हळूच थबकते अल्लदशी गाण्याची लकेर टिपण्या. मनातही कुठेतरी मी गुणगुणते आणि मी रोमॅन्टिक होते. भिजली साडी हलकेच किंचित उचलत मनात थुईथुई नाचते. साऱ्या जगाचं भान विसरते आणि मी रोमॅन्टिक होते. वाट बघते मागून येणाऱ्या हाकेची, एकटीच असून अनामिक साथीची. हळूच कुणाची चाहूल घेते आणि मी रोमॅन्टिक होते. इवल्याशा छत्रीला न जुमानता चुकार थेंब एक केसावरून कानावर लपत छपत मानेवर ओघळतो. इवल्याशा छत्रीला अजिबात न जुमानता चुकार थेंब एक केसावरून कानावर लपत छपत मानेवर ओघळतो आणि मी रोमॅन्टिक होते. मी भिजते, मी निथळते, मी शिरशिरते, आपल्याशीच हसते. मी हळवी कोणाची प्रेयसी होते आणि मी रोमॅन्टिक होते. आता शेवटचं आहे. बेगुमान वाहनांची तमा न बाळगता रस्त्यावर साचलेलं पाणी एन्जॉय करते. बेगुमान वाहनांची तमा न बाळगता रस्त्यावर साचलेलं पाणी एन्जॉय करते. माझ्यातूनच एक इंद्रधनू उमलते आणि मी रोमॅन्टिक होते. माझी दुसरी कविता आहे साक्ष. ती वादळी रात होती अन तुफानी बरसात होती. ती वादळी रात होती अन तुफानी बरसात होती. कोसळत्या सरींसवे ती भिजलेली याद होती. कोसळत्या सरींसवे ती भिजलेली याद होती. दूर कुणाच्या हाकेसाठी आतुरली वाट होती. दूर कुणाच्या हाकेसाठी आतुरली वाट होती. उरात आपुल्या घेण्यासाठी आली पिसाळ लाट होती. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या अंगाई कुणी गात होती.
मीठ पाकळ्या डोळ्यांच्या अंगाई कुणी गात होती, अन सुरांच्या संगतीने फडफडणारी वात होती, अन सुरांच्या संगतीने फडफडणारी वात होती. कुणीतरी कुणाचा मग घेतला होता हात हाती, कुणीतरी कुणाचा मग घेतला होता हात हाती. अजाणतेच्या वाटेतली ती अपुरी साथ होती, अजाणतेच्या वाटेतली ती अपुरी साथ होती. जागेपणी रेखलेली ती कहाणी स्वप्नात होती, जागेपणी रेखलेली ती कहाणी स्वप्नात होती. अखेरच्या श्वासातही ती गुलाबी प्रीत होती, अखेरच्या श्वासातही ती गुलाबी प्रीत होती. चंद्रही गेला निमाला, चंद्रही गेला निमाला, अखेरची ती साक्ष होती, चंद्रही गेला निमाला, अखेरची ती साक्ष होती. कोसळत्या सरींसवे फक्त भिजलेली याद होती, कोसळत्या सरींसवे फक्त भिजलेली याद होती. धन्यवाद. सध्या लॉकडाऊनमुळे पार्कातल्या कविता हा जो कवितांचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं आणि तेही ऑनलाईन. पार्कातल्या कविता या कार्यक्रमाचं जे खास आयोजन करण्यात आलेलं आहे, या आयोजनाचा मला एक भाग करून घेतल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. पार्कातल्या कविता या संपूर्ण टीमचे परत एकदा मनापासून आभार. धन्यवाद. तर मंडळी, मजा आली. पार्कातल्या कविता प्रयोग क्रमांक 43 अत्यावश्यक सेवा विशेष हा विषय घेऊन आपण आज हा कार्यक्रम केला. आणि या कोरोना लॉकडाऊनचं जे काही संकट आपल्या भोवताली आहे, त्याच्यामुळे सगळेच जण आपण घरात जरी बसलेलो असलो, आपल्या कुटुंबियांबरोबर जरी बसलेलो असलो आणि असे कार्यक्रम अधनमधनं एन्जॉय करत असलो, तरीही काळजीचं वातावरण जे आहे ते काही जात नाही, काळजी मनातली कमी होत नाही. आणि अशा वेळेला ही जी मंडळी ज्यांना आता तुम्ही ऐकलत, ही मंडळी जणू काही आपल्याला असं सांगतायत की तुम्ही काळजी करू नका, कारण आम्ही काळजी घेतोय, आम्ही तुमची काळजी वाहतोय समर्थपणे. तर तुम्ही फक्त आपापल्या घरात शांत बसा आणि आपली काळजी घ्या. असा एक आधाराचा भक्कम हात या सगळ्या मंडळींनी दिलेला आहे. आणि त्या भक्कम हाताबरोबरच ते हात लिहिणारेही आहेत आणि किती समर्थपणे लिहिणारे आहेत हे आपल्याला आज कळलेलं आहे. तर काय आता यांना आपण कृतज्ञतेशिवाय काय देणार? तर फक्त त्यांचा योग्य सन्मान व्हावा, ते आपल्याला देत असलेल्या मदतीसाठी आपण त्यांच्या कलागुणांचा उत्सव करावा, याच उद्देशाने हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. आता कोण कोण आहेत आपल्याबरोबर, आता तुम्ही त्यांना ऐकलेलंच आहे, त्यांची ओळखही करून दिलेली आहे. पण आता वेगवेगळ्या सेवांमधनं ही मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. बँकर्स आहेत आपल्याकडे. कविता क्षीरसागर पुण्याची ती बँकेत आहे. स्मिता गानू जोगळेकर, तर स्मिताताई बँकर आहेत, उत्तम कवी आहेत, लेखिका आहेत. आपण सगळेजण त्यांना वाचत आलोय. तर या बँकर्स लोकांचं काय, काही आपण कितीही म्हटलं की आपापल्या घरात राहू, जे काही मिळेल ते खाऊ, कसंही आपण आपापली काळजी घेऊ असं जरी म्हटलं तरी शेवटी सगळी सोंग आणता येतात, पैशाचं आणता येत नाही म्हणतात. आणि तेच आपल्याला हे बँकर्स त्यांची सेवा देऊन आपल्याला एक खात्री देत असतात की आम्ही आहोत, तुम्ही फक्त आमच्यापर्यंत थोडंफार तुमच्या जवळच्या ब्रँचमध्ये चालत यायचं आहे आणि आम्ही आहोत, तुम्हाला सेवा मिळणार आहे, काही असलं तरी, कशीही परिस्थिती असली तरी. तर या बँकर्सना सलाम आहे. एक पोलिसातला माणूस नंदकुमार सावंत,
नंदू, माझाच आडनाव बंधू, असं नाव बंधू म्हणायला पाहिजे, आपल्यामध्ये आज एक कवी म्हणून हजर आहे. हा पोलिसातला माणूस. तर हा तर अगदी त्या संकटाला समोर त्याच्या उभं राहून डोळ्यात डोळे घालून अरेला कारे म्हणत हा माणूस उभा आहे. आणि खाकी गुलाब आपल्याला बघायला मिळाला आजच्या या कार्यक्रमात, असं म्हटलं तर मला वाटतं वावगं होणार नाही. तर सलाम आहे नंदू. शिवदादा डोईजोडे आज आपल्या बरोबर होते उदगीरहून. हा माणूस फार्मासिस्ट आहे, मेडिकल स्टोअर चालवतो आहे दिवस रात्र. मग काय त्याची काही, आणि हा माणूस असाच आहे आपल्या मित्रांसाठी 24 तास राऊंड द क्लॉक कधीही हाक मारा हजर असलेला, आणि तितकाच उत्तम कवी आहे. तो आज आपल्या बरोबर होता, त्याच्या कविता आपण ऐकल्या. सुनील चव्हाण हा एक माणूस कराडहून त्याने हजेरी लावलेली आहे. आता फक्त हे कोरोनाचं संकट म्हणू नका, तो पूर परिस्थिती असो किंवा काहीही असो, हे असं काहीही संकटजन्य परिस्थिती असेल तेव्हा पहिला माणूस मला फेसबुकवर सगळ्या काही पोस्ट टाकताना किंवा जनजागृती करताना किंवा मदत फेऱ्या म्हणा, काय वाटेल ते हे करताना मला दिसतो. हा माणूस इथे आहे. विद्याताई शिकेरकर घैसास गोव्याहून आपल्याकडे आहेत. या प्रोफेसर आहेत, ते कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. काही झालं तरी एक पुढची पिढी जी आहे ती घडवण्याचं कार्य प्रोफेसर, शिक्षक हे आपापल्या परीने करत असतात. आणि या काळात सुद्धा चांगले नागरिक घडण्याची प्रक्रिया कुठे थांबू नये अशा दृष्टीने विद्याताई काम करतात. त्यांनाही सलाम आहे. महेश देशपांडे, या माणसाविषयी काय म्हणायचं. हा पुन्हा थेट उभा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आपत्कालीन सेवेसाठी हा माणूस म्हणजे तिथे त्याची नियुक्ती आहे. तर महेशाविषयी बोलण्यासारखे चिकार आहे, पण आता ही ती वेळ नाही. समोरासमोर गाठीभेटी होतील, आपण सगळेच जण एकत्र येऊ आणि तेव्हा महेशाला आपण पुन्हा ऐकू, भरभरून ऐकू, दिलखुलासपणे ऐकू. महेशला पण सलाम आहे. महेशा म्हणतो मी त्याला, महेशा सॅल्यूट. तुम्हा सगळ्यांनाच सॅल्यूट आहे. तर पार्कातल्या कवितांतर्फे आभारांचे भार वगैरे तुमच्यावर टाकणार नाही. असेच सोबत राहा. लवकरच भेटू, खूप लवकर भेटायचंय.